ओळखलंच नाही मी तुम्हाला. त्यामुळे मला सांगा, तुम्ही इतक्या उशिरा आमच्या घरी काय करताय? आता एवढा काळ लोटलाय म्हटल्यावर माणसाचं नशीब, चेहरा थोडंफार बदलणारच ना. हा, पण तू अजून आहे तशीच आहेस, जराही नाही बदललीस. काकू, तू यांना ओळखतेस? खूप चांगलं ओळखते. ते सांगा ना, तुमचं काय काम होतं? आमच्या घरी काय करताय तुम्ही? मी इथं काय करतेय? तुझ्याच नवऱ्याने, राजकुमारने फोन केला होता आणि सारंगचा ॲक्सिडेंट झालाय असं कळवलं. मग मला राहवलं नाही आणि म्हटलं चौकशी करून यावी. त्यासाठी स्वतः याची काय गरज होती? एक कॉल करायचा होता आईंना. केला होता, 4-5 वेळा फोन केला मी तिलोत्तमाला, पण तिलोत्तमाने फोनच उचलला नाही. मग मला भीती वाटली, म्हटलं सारंगचं काय बरं वाईट नाही, म्हटलं सारंगला जरा जास्तच दुखापत तर नाही ना झाली, म्हणून मग म्हटलं घरीच काय ते कळेल म्हणून आले. बरं आहे, झाली चौकशी करून. आता तुम्ही निघू शकता. मी आईना सांगेन तुम्हाला कॉल करायला. हं? आता वाटतंय तूही बदलली आहेस. मी आपलं माणुसकीच्या नात्याने आले होते. इट्स ओके, येते. आणि बाळ, ओवी खूप छान गातेस. गोड गळा आहे तुझा, अशीच गात रहा, मस्त. चल येते. थांबा. काय ग? अरे असू दे असू दे असू दे. आयुष्मान भव, यशस्वी भव, अशीच गोड गात राहा. हा, चल येते. भेटू आपण लवकरच. ओवी, मी तुला सांगितलं होतं ना, कोणी आलं तरी मला कॉल करायचा. कॉल का नाही केलास मला? अगं काकू, वेळच नाही मिळाला फोन करायला. ते आले आणि माझ्याशी छान छान गप्पा मारायला लागले. आणि तुला माहितीये का, त्या सावली टीचरच्या गुरु आहेत आणि आजीच्या खास फ्रेंड, म्हणून मी त्यांच्याशी बोलले. बरं ठीक आहे, चल आपल्याला ते सगळं आवरायला पाहिजे, मूर्ती जागेवर ठेवायला पाहिजे. तुझा आवर, मी आलेच. हा बबलू, सारंग आला का रे शुद्धीवर? बबलू, जरा धीर धरशील. मी निघालेच, मी पोचते हॉस्पिटलला. मॅम मॅम माझं ऐकू तर घ्या. बोल. अरे बोल पटकन. खुशखबर आहे, सारंग दादाला डिस्चार्ज दिलाय. काय? देव पावला बाबा. बरं ऐक, मी तिथे पोचतेच आहे. तू डिस्चार्ज पेपर्स वगैरे सगळे तयार ठेव. हां, आपण त्याला लवकरात लवकर घरी घेऊन येऊया. ओके, आले मी. मॅम 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 तुम्ही नका येऊ, मी सगळी प्रोसिजर केली आहे. सारंग दादाला ॲम्ब्युलन्समधनं घेऊन येतो मी. बरं ठीक आहे. बरं ऐक, सावकाश. हां, जे करशील ते सगळं व्यवस्थित कर. सारंगला त्रास व्हायला नको. ओके? हां मॅम ऐका ना, सारंग दादा सारखं सारखं सावलीचं नाव घेतोय आणि डॉक्टर विचारत होत्या की सावली कोण. मग तू काय सांगितलंस त्यांना? मी जे खरं आहे ते सांगितलं. तू वेडा आहेस का बबलू? डॉक्टरांना आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी सांगायच्या असतात. काय म्हणाल्या त्या पुढे? सारंग दादाला तर 100% बरं करायचं असेल तर फक्त आणि फक्त सावली वहिनीच करू शकते. सावली वहिनी जर त्याच्याशी बोलली आणि त्याच्या आयुष्यात सगळ्या घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवल्या तर तो कोमातून लगेच बाहेर येईल. इम्पॉसिबल. त्या पोरीला मी परत माझ्या घरी अजिबात घेणार नाही. बरं ऐक, डॉक्टर जे काही बोलले ते कुणालाही कळता कामा नाही. ओके? पण मॅम बबलू, मी जे काय सांगते तेवढं कर. सारंगला व्यवस्थित घरी घेऊन ये. हां, पण मॅम
बरं झालं कोणीच नाहीये. काय शोधतेस मोनिका? मी काय शोधणार आहे तुमच्या घरात? तुम्हाला शोधत होते, तुम्ही इथे दिसला नाहीत ना, मग मी आत बघत होते आणि मग मला एकदम आत बघताना आठवलं की त्या दिवशी इथे कोणीतरी होतं. मग मी आपलं बघत होते ते परत कोणी दिसतंय का. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. काय ना मोनिका, जसं तू तुझ्या नवऱ्याला गुंडाळलायस, त्याच्या घरच्यांना गुंडाळून टाकलायस, तुला काय वाटलं मलाही गुंडाळशील? तशी मला गुंडाळू शकत नाहीस तू. ते तुझ्या आवाक्याच्या खूप बाहेर आहे. भैरवीजी, काय बोलताय हो तुम्ही? मी म्हटलं ना, मी तुम्हाला शोधत होते आणि त्या दिवशी मला कोणीतरी दिसल्यासारखं वाटलेलं ना, मग मी तेही बघत होते की नक्की. तुझी नाटकं बंद कर मोनिका. स्टॉप इट. आई, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं असतं ते. अगं आई, असं उपाशी राहून कसं चालेल म्हणतो मी. तू अन्नाचा एक कण पण खाल्ला नसतोस. घे, खा बघू. बाळा, मला नकोय, माझी इच्छा नाहीये, प्लीज. अगं आई, असं कसं चालेल? होळी तिकडे विठ्ठला समोर बसून सुपूजेसाठी प्रार्थना करत असते आणि तू इकडे त्यांच्यासाठी उपाशी बसले असतेस. विठुराया नेहमीच संकटाच्या वेळी सगळ्यांची मदत करत असतो, पण आता खूप निवांत बसलाय तो. जोवर माझा विठुराया माझं ऐकत नाही ना, तोवर मी काहीच खाणार पिणार नाही. अगं आई, असं काय बोलतेस तू? तू जेवली नाहीस आणि तुला काही झालं तर मला काय होईल? मला काय नाही होणार बाळा, माझा विश्वास आहे विठुरायावर. आणि तिचा विठुराया तिचं ऐकणार नाही असं होईल का? काकू, तुम्ही इथे? वहिनी, सावली सावली बस. अबीर, माझ्यासाठी थोडं पाणी आणतोस का बाळा? ठीक आहे. सावली, मला ओवीकडनं कळलं की तू सारंगसाठी कडक उपास धरलास, पण आता बिचाऱ्या अबीरने एवढ्या प्रेमाने एवढ्या आग्रहाने जेवण आणलंय, थोडं खा ना. नाही वहिनी, नाही खायचं मला. मी तुझं काही एक ऐकणार नाहीये, तुला थोडं तरी खावंच लागणार आहे सावली. वहिनी वहिनी, नकोय मला, प्लीज. आता तुला खावंच लागेल, कारण सारंग शुद्धीवर आलाय. काय? सारंग शुद्धीवर आलेत? सावली, तुला काय वाटलं तुझा उपास, तुझी तपश्चर्या व्यर्थ जाईल? अजिबात नाही वहिनी, माझा विठुरायावर पूर्ण विश्वास होता. सावली, अजून एक गोष्ट सांगायची. सारंग जेव्हापासून शुद्धीवर आलाय तेव्हापासून तो एकच नाव घेतोय. माहितीये मला कोणाचं ते, ओवीचं ना? सावली. हो सावली, सारंग शुद्धीवर आल्यापासून त्याने फक्त आणि फक्त तुझ्याच नावाचा शोभ सुरू केलाय.